जय जय रघुवीर समर्थ. विक्रमी संवत 2081 अर्थात इसवी सन 2024च्या शरद व्याख्यानमालेच्या 5व्या माळेत उपस्थित सर्व श्रोतावृंदांचे मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. मानव सभ्यताच्या विकास अनुक्रमात त्या समाजाची निरंतर परिष्कृत होत चाललेल्या संस्कृतीचा फार मोठा भाग. संस्कृती म्हटलं तर भाव, विचार आणि संवेदनांची अभिव्यक्ती. मानव आणि प्राणी जगतमध्ये हाच फार मोठा फरक. मानव आपल्या विचारांना, संवेदनांना वेगवेगळ्या प्रकारांनी अभिव्यक्त करू शकतो. लेखन साहित्य त्या अभिव्यक्तीचे मात्र साधन अथवा त्या व्यक्तिविशेषचे फक्त विचारच नाही सांगत, अपितु त्या विचारांना प्रभावित करणाऱ्या समाजाचे प्रतिबिंब म्हणून आमच्या समोर येतात. व्यक्त करताना काय, कसं आणि केव्हा घडलं हे सर्व त्या व्यक्तकाराच्या शब्द साहित्य वाङ्मयामध्ये आम्हाला स्पष्ट आढळून येतं. आजच्या 5व्या पुष्पमालेचा विषय ह्याच व्यक्ततेच्या अनुभवांचा आहे. आजचा विषय व्यक्ततेच्या रेषा रेघोट्या. साध्या शब्दात म्हटलं तर विशिष्ट कालखंडात घडणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि पारिवारिक परिवेशचे प्रभावी चित्रण. ह्याच विषयाला आम्हाला अधिक माहिती द्यायकरता आजचे आमचे विषय व्याख्याते श्री मनोजजी मोहिते नागपूरहून आलेले आहेत. मी आमच्या शरद व्याख्यानमालेचे सचिव श्री आशुतोषजी कुंभराजवाल्यांना विनंती करेन की त्यांनी श्री मोहितेजींना मंचावर देवी सरस्वतीला माल्यार्पण करून व्यासपीठावर स्थानागत करवावे. मी श्री आशुतोषजी कुंभराजवाले सचिव शरद व्याख्यानमाला यांना विनंती करतो की त्यांनी श्री मनोजजींचे पुष्पहारांनी स्वागत करावे. श्री मनोज मोहिते मागील 21 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करत आहे. कारकिर्दीची सुरुवात लोकमत या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून केली. कालांतराने लोकमतमध्ये जिल्हा प्रतिनिधी, तदनंतर शहर प्रभारी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. राजकीय वृत्त अंकनासोबत सांस्कृतिक वृत्तांकने देखील केले. विशेषतः प्रारंभीच्या काळातील शेतकरी आत्महत्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न देखील केला. साहित्य आणि संस्कृती ह्यांचा हा आवडीचा विषय. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे वृत्तांकन देखील आपण केले आहे. गेल्या 12 वर्षापासून महाराष्ट्र टाइम्समध्ये आपण कार्यरत आहे. विविध विषयांवरती नियमित लिखाण पुरवण्याचे तसेच दिवाळी अंकाचे संपादन देखील आपण करत राहता. स्त्री पुरुष समानता या विषयानुषंगाने अमेरिकन सरकारच्या एका विशेष उपक्रमांतर्गत अमेरिकेच्या महिन्याभराचा दौरा केला आणि त्यात 5 राज्यांना भेटी देत अनेक शासकीय आणि अशासकीय संस्थांना भेटी देखील दिल्या. विद्यार्थी दशेत युवा सांस्कृतिक चळवळीत सक्रिय राहिले. विविध युवा, जिल्हा तसेच राज्यस्तरीय महोत्सवांच्या आयोजनात देखील सहभाग घेतला. त्यांच्या निवासस्थानी त्यांनी विविध कलांच्या सादरीकरणासाठी 50/A या नावाने स्पेस तयार केली असून तिथे आजवर एकांकिका, एकल गायन, अभिवाचन सादर झाले आहेत. मी श्री मनोजजी मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी व्यक्ततेच्या रेषा रेघोट्या ह्या विषयावर आपले विचार मांडवावे. श्री मनोजजी मोहिते. सगळ्यांना नमस्कार. शरद व्याख्यानमालेच्या या 93व्या वर्षी
मला वक्ता म्हणून बोलण्याची संधी मिळाली यासाठी मी आपणा सगळ्यांचे शरद व्याख्यानमालाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम विषय माझा व्यक्ततेच्या रेषारेघोट्या म्हणजे काय असा प्रश्न मी या विषयावर जेव्हा चर्चा केली किंवा हा विषय नेमका काय असं मला माझ्या काही मित्रांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न म्हणजे त्यांना अल्प स्वरूपात हा विषय सांगणं आणि या विषयाच्या खोलाशी जाण्याचा प्रयत्न करणं असा तो एक संबंध या निमित्तानं जुळून आणतो आहे. ग्वाल्हेर शहरामध्ये मराठी माणसांनी एकत्र येणं म्हणजे आणि मराठीच्या संवर्धनासाठी मराठीच्या आग्रहासाठी एकत्र येणं आणि पुढाकार घेऊन 7 दिवसांची व्याख्यानमाला हा उपक्रम पार पाडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्याला या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येता आणि या निमित्तानं वेगवेगळे व्याप सांभाळून तुम्ही पुढे ही व्याख्यानमाला नेण्याचा प्रयत्न करतात आणि 93 वर्ष एका उपक्रमाला होतात हे सातत्य निश्चितच कौतुकास्पद आहे. विषयाला सुरुवात करतो आणि हा विषय का निवडला, हा विषय म्हणजे नेमकं काय, व्यक्ततेच्या रेषारेघोट्या म्हणजे नेमकं काय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला सांगतो की मी वक्ता म्हणजे खूप असा धडाडीचा वक्ता नाही, पण जे काही मनात येतं किंवा विषयाच्या अनुषंगाने मला जे काही सांगायचं आहे किंवा जे मी सांगू इच्छितो ते मी सांगण्याचा या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम या शहरातल्या मराठीपणाला माझा नमस्कार आहे. तो ह्यासाठी कारण हिंदी भाषेचं ज्या पद्धतीनं वावर इथे आहे किंवा वर्चस्व आजच्या घडीला इथे आहे त्यामध्ये आपलं मराठी पण टिकवून ठेवणं, मी वारंवार जी गोष्ट म्हणतो आहे की ती सोपी नाही आणि तुमचे या पद्धतीचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे आणि अवघ्या महाराष्ट्राच्या वतीनं तुमचे खरं तर आभार व्यक्त करायला पाहिजे या एका गोष्टीसाठी. तर इथल्या मराठी कणाकणाला माझं स्पर्श अभिवादन. हिंदी भाषकां सरमिसळ होऊनही मराठी पण जपणाऱ्या आपणा साऱ्यांचे मनापासून कौतुक. 93 वर्षांची परंपरा असलेल्या या व्याख्यानमालेत मी आज वक्ता म्हणून उपस्थित आहे. या अव्याहत भाषा सेवा कार्यात मला सहभाग होण्याचा सन्मान प्राप्त झाला याचा अपरिमित आनंद आहे. ही व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉक्टर दिवेकर, भाटवडेकर, करकरे, शिरढोणकर, जोशी काका, डॉक्टर कन्हेरे, संजय जोशी यांचं या निमित्तानं मी स्मरण करतो. या प्रभूतींना मी अभिवादन करतो. शरद व्याख्यानमालेचे अध्यक्ष गजेंद्र गडकरजी आणि समस्त पदाधिकारी यांचं पण पुन्हा एकदा मन भरून कौतुक करतो. ग्वाल्हेर या शहराविषयी माझ्या मनात कायम कौतुक राहिले आहे कारण इतिहासाच्या पुस्तकांमधला इतिहास, आपल्या भारताचा अर्वाचीन इतिहास, अलीकडचा इतिहास ग्वाल्हेर या शहराच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. मग 1857चा स्वातंत्र्य लढा असो की बाकी कोणतेही संदर्भ असोत किंवा मराठी साहित्यातलं ग्वाल्हेरवासियांचं योगदान असो, ग्वाल्हेर हे खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी, हे शहर खूप महत्त्वाचं आहे. आणि या शहरात मी काही महिन्यांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा आलो तर तेव्हा शहरातल्या या सगळ्या मराठी भाषकांची आत्मीयता अनुभवली आणि त्या आत्मीयतेच्या प्रेमापोटी आज मी इथे उभा आहे हे मला आवर्जून नमूद करायचं आहे. कारण काही शहरं आणि त्या शहरातली काही माणसं खूप लोभ लावतात, तशी लोभ लावणारी माणसं तुम्ही सगळे आहात. आजच्या माझ्या बोलण्याचा विषय आहे व्यक्ततेच्या रेषारेघोट्या. मी एका मित्राला म्हटलं की म्हणजे काय, किंवा आत्ता मगाशी मेघदूतजी पण म्हणाले की नेमका विषय कशा पद्धतीचा. विषय असा आहे की व्यक्त होतो माणूस म्हणजे काय. तर व्यक्ततेच्या वेगवेगळ्या भावभावना असतात. खूप जागतिक परिप्रेक्षात पाहिलं तर रडणं आणि हसणं हे आपलं व्यक्त होण्याचं एक माध्यम आहे.
आपण आनंदाच्या क्षणात हसतो आणि दुःखाच्या क्षणात रडतो. आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातला कोणताही माणूस हा हसतो, माणूस हा रडतो. इतकं भाषिक वैविध्य कितीही कशाही पद्धतीचं असो, म्हणजे जगाच्या या टोकावरचा माणूस आणि जगाच्या त्या टोकावरचा माणूस हा या दोन सार्वत्रिक भावनांशी अगदी जुळलेला, एकरूपतेनं जुळलेला आहे. मग ह्याच्यामध्ये माणूस हा अजून त्याच्यामध्ये भाव व्यक्त करण्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये थोडासा गुणात्मक पद्धतीनं एक पायरी वर चढत जातो. म्हणजे कसा, तर कलावंत. मग आपण एक उदाहरण घेऊया की चित्रकार आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होतो. तो एक माणूस असतोच, पण त्यांनी एक कला साध्य केलेली असते. ती चित्रकला असू शकते, ती गायनकला असू शकते, ते दुसरं कोणतं नृत्य असू शकतं, शिल्पकला असू शकते. या माध्यमातून तो व्यक्त होतो. म्हणजे तो एक व्यक्ती म्हणून असतो, पण कलेचा जेव्हा त्याला जोड मिळते तेव्हा तो कलेच्या माध्यमातून त्याच्या अभिव्यक्तीचे तो वेगवेगळे आयाम शोधत असतो. म्हणजे मी एक चित्र आत्ता परवा बघितलं खेडकर सरांकडे, तर एक निसर्ग चित्र होतं. तर त्याच्यामध्ये झाड होतं, अनेक नदीचा प्रवाह होता, त्याच्यात हिरवा, निळा, पांढरा रंग ॲक्रेलिकमध्ये ते काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळा. आता ते चित्र रेखाटतानाचे चित्र काढताना त्या चित्रकाराची त्यावेळची मनोवस्था ज्या पद्धतीची असते किंवा तो ज्या मनोवस्थेत ते चित्र काढत असतो ती मनोवस्था त्याच्या चित्रामध्ये प्रतिबिंबित होत असते. म्हणजे नेमका मग इथे पांढराच रंग का द्यावा, पांढराच इतका रंग का असावा, हिरवा रंगाला नेमका हिरवाच द्यायचा की हिरव्यातला एक शेड निवडायचा, असा खोलातला विचार कलावंत करत जातो. हा विचार त्याच्या व्यक्ततेशी जुळलेला असतो. तसंच लेखकाचंही आहे. तो जे विचार करतो तर ते विचार करणं त्याला लिहावंसं वाटतं. म्हणजे तो व्यक्ततेच्या एक पायरीच्या पुढे जातो. मग लिहिण्यामधले वेगवेगळे माध्यमं तो निवडतो. कुणी कविता करतं, कुणी ललित लेखन करतं. कादंबरीचा पट खूप मोठा असतो, ते प्रत्येकाला जमतं असं नाही, पण ज्याला साधलं त्याला खूप छान पद्धतीनं साधतं. कारण कादंबरीचा पट हा अनेक व्यक्तिरेखांचा समुच्चय असतो. त्याच्यामध्ये कुणी एक माणूस नसतो. कविता ही एका वेगवेगळ्या संदर्भात अल्प अक्षरीय असते, म्हणजे छोटी असते इतर माध्यमाच्या तुलनेत, पण कादंबरीचा पट हा खूप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये आपण वाचतो तर लक्षात येतं की आपलं जनमानसच त्यात प्रतिबिंबित झालं असते किंवा त्यात तो लेखक रेखाटत असतो. म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसंच तो त्याच्या साहित्यामध्ये टिपत असतो. हे त्याचे अनुभव त्याच्या व्यक्ततेच्या एका वरच्या पायरीवरचे आहेत. पण सामान्य माणसाच्या व्यक्ततेचं काय? मला हा प्रश्न मला सतत पडत आलेला आहे आणि या प्रश्नाची कारणमीमांसा किंवा या प्रश्नाला स्पर्श किंवा या प्रश्नाची एक ओळख म्हणजे आजचा विषय व्यक्ततेच्या रेषारेघोट्या. सामान्य माणूस म्हणजे कोण? तर जो कलाकार नाही. मग सामान्य माणूस कलाकार नसतो का? तर असतो. प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला असते. अगदी साधा अगदी मजुरी करणाराही माणूस छान शीळ वाजवतो आणि अगदी छान तालासुरात शीळ वाजवतो. ती त्याची कला. पण ती आपली ही कला आहे हे त्याला तितकं कळत नाही. त्याला वाटतं हा माझा छंद आहे. पण तेच त्याचं शीळ वाजवणं त्यांनी मनावर घेतलं आणि त्याला अजून थोडंसं गंभीरपणे घेतलं आणि त्याला अजून चांगल्या पद्धतीनं, म्हणजे 4 लोकांसोबत समोर एक कला म्हणून जेव्हा सादर करण्याचा विचार त्याच्या मनात येतो तेव्हा त्याचा सामान्य माणूस ते कलावंत असं ट्रान्सफॉर्मेशन आपण ज्याला म्हणतो तसं व्हायला लागतं. म्हणजे कलाकार हा सामान्य माणूस आहेच आहे. कारण साहित्याच्या संदर्भात माझा विषय थोडासा साहित्याच्या संबंधित असल्यामुळे एका संदर्भात वेगळ्या संदर्भात असं सांगतो की लेखक हा लेखक म्हणून चांगला म्हणावा की लेखक हा व्यक्ती म्हणून चांगला म्हणावा किंवा लेखक हा चांगली व्यक्ती असेलच असं कशावरून? अनेक लेखकांचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षरत असतं. त्याला खूप वेगवेगळे आयाम असतात.
पण आपण दुर्लक्ष करतो, कारण आपण त्याच्या कलेला दाद देत असतो. अशा वेळी आपण त्याच्या कलेशी इमान राखून कलेला दाद म्हणून आपण त्याच्या व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष करतो. आपण त्याची कला महत्त्वाची ठरवतो, कारण त्याच्या कलेनं आपल्याला आनंद दिलेला असतो. त्याची कला, त्याची साहित्यकृती, त्याची कलाकृती आपल्याला आनंद देत असते. मग सामान्य माणसाचं काय? ह्याचा विचार सगळ्यात पहिल्यांदी माझ्या मनात आला की सामान्य माणूस हा व्यक्त कसा होतो. तर एक माझा चित्रकार मित्र आहे, तो नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात प्राध्यापक आहे, किशोर वेंगळे त्याचं नाव. त्यांनी काही वर्षांपूर्वी ग्राफिटी या विषयावर PhD केली. ग्राफिटी ही एक कला पाश्चात्य देशांमध्ये, युरोपात, अमेरिकेमध्ये खूप द्वेषाने, खूप तीव्रतेने, खूप आवेशाने मांडली गेलेली, व्यक्त झालेला कलेचा फॉर्म आहे, माध्यम आहे. आणि ही कला कलाकार होण्याच्या आधीच्या स्टेजला, त्या पातळीवर, त्या स्तरावर अभिव्यक्तीचं एक माध्यम आहे. होतं काय, तिकडे काही वर्षांपूर्वी, म्हणजे दोन दशकांपूर्वी आपण म्हणूया, तिथे एक वेगवेगळ्या समुदायांमध्ये संघर्ष उभा राहिला. मग या संघर्षातून स्वतःला सिद्ध करण्याचं किंवा स्वतःचं अस्तित्व अधोरेखित करायचं माध्यम कोणतं, तर त्यांना ग्राफिटी हे माध्यम सापडलं. म्हणजे ते काय करायचे, स्प्रे पेंट येतो एक, त्या स्प्रे पेंटने भिंती रंगवायच्या कशाही पद्धतीनं. म्हणजे त्याला जे मनात येईल त्या पद्धतीनं भिंती रंगवत सुटायचं. आणि भिंती कोणत्या, तर महत्त्वाच्या, ज्या दर्शनी भागात आहे, की ज्या लोकांच्या, सामान्य जनांच्या नजरेस पडतील आणि त्या नजरेस पडून आपला आवेग त्यांच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे आपल्या मनातला उद्वेग तो त्या ग्राफिटीच्या, म्हणजे भिंती रंगवण्याच्या माध्यमातून व्यक्तीपर्यंत, जनसामान्यांपर्यंत, जनमानसांपर्यंत पोचवायचा आणि त्या माध्यमातून सरकारपर्यंत, व्यवस्थेपर्यंत तो विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. हे ग्राफिटीचं एक साधी व्याख्या. आपल्याहीकडे ग्राफिटी आपण इकडे तिकडे बघत असतो. म्हणजे आता या देवळाच्या, या मंदिराच्या या खांबावर तिकडे काही बोटं उमटलेली आहेत. ती मे बी तेलाची लागली, वाती लावताना, हे करताना तिथे एक आकृत्या तयार झालेल्या आहेत. आपण अवतीभोवती बघतो, अनेक भिंतींमध्ये पेनाने कोणीतरी काहीतरी लिहिलेलं असतं, पेन्सिलीने काहीतरी कोणीतरी लिहिलेलं असतं, शाळेच्या बेंचवर कोणी काहीतरी लिहिलेलं असतं. विविध आकृत्या आपण बघत असतो. त्या लहान मुलांच्या पण डेस्क बेंचवर आकृत्या असतात, मोठ्यांच्या पण असतात, युवक युवतींच्या पण डेस्क बेंचवर असतात. आणि त्या आकृत्यांकडे आपण बघतो तेव्हा त्या आकृत्या ही एक प्रकारची ग्राफिटी असते. तो मित्र त्यांनी जी PhD केली या विषयावर, ती माझ्या माहितीप्रमाणे ती भारतातली ग्राफिटी या विषयावरची एकमेव किंवा पहिली PhD आहे. त्याच्यामध्ये त्याचं एक त्यांनी जे निरीक्षण, PhDच्या शेवटी निरीक्षणं असतात, त्या निरीक्षणांमध्ये त्यांनी एक जो मुद्दा लिहिला, तो मुद्दा मी थोडासा वाचून दाखवतो. तो म्हणतो की ग्राफिटी कलेमुळे अशा लोकांना भेटता येतं व संवाद साधता येतो, एरवी ज्यांना आपण कधी भेटू शकलो नसतो. म्हणजेच ही संवादात्मक कला आहे. ग्राफिटीच्या माध्यमातून विसंगतीतून संगती साधता येते. ग्राफिटी ही सामान्य माणसाची कला आहे. हे खूप महत्त्वाचं वाक्य त्यांनी त्याच्या निरीक्षणामध्ये लिहिलेलं आहे की ग्राफिटी ही सामान्य माणसाची कला आहे. ग्राफिटी ही हा कोणताही माणूस कशाही पद्धतीने करू शकतो. त्याला कलेचं अंग, कलेचं रीतसर शिक्षण किंवा कलेचं खूप गुण असणं आवश्यक आहे असं नाही. ग्राफिटीची व्याख्या, एक शास्त्रीय व्याख्या किंवा जी डेफिनेशन कलाभ्यासकांनी केलेली आहे, जी व्याख्या केलेली आहे, ती पण थोडीशी सांगतो. त्याच्यामध्ये एक असं आहे की अतिशय तीव्रतेनं व्यक्त होण्याची गरज जेव्हा काही घटकांना, समुदायांना झाली, तेव्हा त्यातून ग्राफिटी प्रस्फुटित झाली. या व्यक्त होण्याला निषेधाचा रंग असतो. त्यामुळे शासकीय व्यवस्थेला ही ग्राफिटी भावली नाही, अजूनही भावत नाही. म्हणून मग ग्राफिटी अधिक तीव्र झाली. जेवढा विरोध तेवढं बंड.
तीक्ष्ण झाली. जगभरात हा प्रकार बेकायदेशीर मानला जातो. या ग्राफिटीला वेगळा आयाम 20व्या शतकात मिळाला, विशेषतः अमेरिका आणि युरोपात. हा आयाम नकारात्मक होता, एकमेकांवर कुरघोडीचा होता. स्वतःच्या सीमांची आखणी, आक्रमक भावना या ग्राफिटी मागे होती. स्प्रे पेंटिंगने भिंत रंगवणे म्हणजे ग्राफिटी, जसं आधी म्हणालो. आणि कोणत्याही महत्त्वाच्या भिंतीवर ग्राफिटी करण्याचा धोका पत्करण्याची तयारी त्या सामान्य माणसांची असायची असते. यात ग्राफिटी रेखाटणारा हा बहुवंशी युवा वर्ग होता. ग्राफिटीचा विचार हा अनेक देशांमध्ये पसरला आणि ग्राफिटी विरुद्ध सरकारांना कठोर कायदे करावे लागले, त्याच्यावर बंदी आणली गेली. त्याचवेळी लोकांना, सामान्य माणसाला ग्राफिटी का करावीशी वाटते याही अनुषंगानं समांतरपणे मंथन, विचार करणं सुरू झालं. त्याची परिणिती म्हणजे काही ठिकाणी कालांतराने ग्राफिटीला अधिकृत कला म्हणून किंवा व्यक्त होण्याचं अधिकृत माध्यम म्हणून मान्यता दिली जाऊ लागली, किंवा त्याला ग्राफिटी करण्यामागची वेदना, तीव्रता, भावना समजून घेऊन भिंती उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या, की ही भिंत तुमच्यासाठी आहे, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तिथे व्यक्त व्हा. ह्या भिंती स्वतःहून उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला फ्री वॉल अशी डेफिनेशन, अशी व्याख्या आहे असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये आता अलीकडे चित्र काढणं, स्प्रे पेंटनी भिंती रंगवणं जसं आहे, तसं म्युरल्स हा चित्रकलेशी किंवा शिल्पकलेशी संबंधित एक प्रकार पण त्याच्यामध्ये आहे. ग्राफिटी हा मूळ इटालियन शब्द, मूळ शब्द आहे ग्राफिओ, आणि या शब्दाचा, ग्राफिओचा अर्थ आहे स्क्रॅच, खरडणं, आपलं खरडणं. खरडणं या क्रियेच्या तळाशी व्यक्ततेचे गहिरे अर्थ दडलेले आहेत. ग्राफिटीला आजचा इतिहास नाही. पाश्चात्य देशांमध्ये जसा असो तो रोमन काळापासून ग्राफिटी होत आली आहे, किंबहुना त्याही पूर्वीची आहे. ती आपल्याकडे पण ग्राफिटीचं खूप जुनं, म्हणजे जवळपास 20,000 वर्षांपूर्वी काळापासूनचं अस्तित्व आहे. आणि त्याचं सगळ्यात उत्तम समर्पक उदाहरण म्हणजे भीमबेटक्यातली गुहाचित्र. ती त्या काळातली ग्राफिटीच, म्हणजे ती चित्रकला होती, पण ही चित्रकला आहे हे त्या काळातल्या माणसांना माहिती होतं असं आपण नाही सांगू शकत. त्यांनी ते जे जीवन जगत होते, कारण तुम्ही बघितली असतील निरीक्षणपूर्व, तर ह्याच्यामध्ये त्या गुहाचित्रांमध्ये काय आहे, तर प्राण्यांची शिकार रेखाटलेली आहे. हातात हत्यारं घेऊन घोड्यावर स्वार झालेली माणसं आहेत, हत्तीवर बसलेली माणसं आहेत. आणि ही सगळी चित्र त्या भिंतींवर, म्हणजे ती कातळ चित्र 20,000 वर्षांपूर्वीची रेषांची आहेत, रेघोट्यांची आहेत, स्ट्रोक्स आहेत त्याला. आणि ती चित्र, तेव्हाची अभिव्यक्ती 20,000 वर्षांपूर्वीच्या काळाची, तीही एक प्रकारची ग्राफिटीच. कारण तेव्हाच्या माणूस तेव्हा ज्या अवस्थेत होता, ज्या अवस्थेत त्याचं जीवनमान सुरू होतं, त्याचं रोजचं जगणं सुरू होतं, म्हणजे शिकार करून पोट भरणं सुरू होतं, त्याही काळात त्याला व्यक्त होण्यासाठी रेषा आणि रेघोट्यांचा आधार घ्यावासा वाटला, किंवा त्याद्वारे स्वतःला व्यक्त करावंसं वाटलं. म्हणून तेवढ्या उर्केनं तो भिंतीवर, तेव्हाच्या त्याच्या गुहेच्या त्या दगडांवर तो चित्र रंगवता झाला. त्याच्या आतमध्ये किती उर्मी जागली असेल त्यावेळेस, की त्याला काल्य करावंसं वाटलं. भावनांचा उत्कट आविष्कार ज्याला म्हणतो, उत्कटता, म्हणजे मला इतका आनंद झाला आहे की मला माझं हसणं कोणी थांबवूच शकत नाही, किंवा मला इतकं दुःख झालं आहे की मला आता रडण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, कारण मला आता रडायचंच आहे किंवा मला आता हसायचंच आहे. हे जितक्या उत्कटतेनं आपल्या मनात हा भाव दाटून येतो, तितक्याच उत्कटतेनं तेव्हाच्या त्या माणसांना ती चित्र रेखाटावीशी वाटली. ह्याचाच दुसरा एक संदर्भ, एक लहान मुलांच्या अनुषंगानं, आपण बरेचसे आता म्हणजे मोठे झालेले पालक आहेत, पालकांचं पण वय असतं, आणि काही माझ्यासारखी लहान मुलांची पण पालक आहेत. तुम्ही लक्ष दिलं असेल, मॅडम शिक्षिका आहेत,
अनेक मुलांच्या वह्यांच्या शेवटी ना काही खरडलेलं असतं. काही मुलांच्या वह्या नोटबुक्स अतिशय स्वच्छ असतात आणि काही मुलांच्या अतिशय कुठे काहीही लिहिलेलं असतं. ते काहीही लिहिलेलं असतं म्हणजे काहीही असतं का, याचा थोडासा आपण मागे जाऊन विचार करायला पाहिजे किंवा एकदा नव्यानं विचार करायला पाहिजे की एखाद्या लहान मुलाला त्याच्या वहीच्या पहिल्या पानावर किंवा मलपृष्ठावर किंवा शेवटची 2 पानं तर हमखास हक्काची असतात, जे अभ्यासाशी त्याचा काहीही संबंध नसतो. ती त्याची हक्काची पानं असतात आणि त्याला पाहिजे ते पानं, फुलं, पक्षी काहीही तो काढत असतो. तो का काढतो, त्याच्या मागचा कार्यकारण भाव आपण जाणून घेतो का किंवा जाणून घ्यायला हवा, असं माझं या निमित्तानं या विषयाच्या अनुषंगानं सांगणं आहे. तो तेव्हा का ते रेखाटतो, कारण त्याच्या मनोवस्थेमध्ये किंवा त्याच्या तेव्हाच्या ज्या प्रसंगी ज्या क्षणाला तो त्या रेघोटा मारत असतो तेव्हा त्याच्या मनात काहीतरी सुरू असतं. तो उगाच करत नाही, म्हणजे उगाच कोणी चालताना पडत नाही किंवा उगाच कोणी काहीही करत नाही. माणसाच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कार्यकारण भाव असतो. तसाच लहान मुलांच्या किंवा युवक युवतींच्या त्या वह्यांच्या शेवटच्या पानांवर काहीही खरडण्याला काहीतरी अर्थ असतो. हा अर्थ आपण समजून घ्यायला हवा. त्या अर्थाच्या थोडंसं पालक म्हणून जवळपास जाण्याचा, शिक्षक म्हणून जवळपास जाण्याचा, तो अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. लहान मुलांच्या चित्रांबाबत, लहान मुलं पण त्यांच्या वह्या, चित्रकलेच्या वह्या पण तुम्ही आठवा की कशा पद्धतीच्या असतात. एक लहान मूल जेव्हा चित्र काढायला लागतं, म्हणजे आपण साधारणतः वयोगट 6, 7, 8, 9, 10, फार 8, 9पर्यंत किंवा 6पासून आधी पण मुलं काही ना काही काढत असतात आणि त्यांच्या त्या काढण्याचं आपल्याला खूप कौतुक असतं. एक गोल काढलेला आहे, एक वर्तुळ काढलेला आहे आणि आपण एखाद्या लहान मुलाला रंगवायला सांगितलं, त्याच्या हाती कलर दिला, रंगवायला सांगितलं, तर लहान मूल ते आपल्या परीनं रंगवण्याचा प्रयत्न करतो. ते रंगवताना त्याची वर्तुळ जे आखून दिलेलं आहे आपण मोठ्यांनी, त्या वर्तुळाच्या बाहेर त्याचा रंग जातो. तो काही त्या आपण मोठे बरोबर वर्तुळ घेऊन आपण रंगवू शकतो, लहान मुलं नाही शक्य होत. मग त्यांची रेष बाहेर जाते. मग बाहेर गेल्यावर आपण काय सांगतो, वर्तुळाच्या आत रेष काढ. आपण का सांगतो वर्तुळाच्या आत रेष काढ? त्याला तेव्हा जे जमतंय तर ते ह्याच्याच या पालकांनी म्हणजे मोठ्यांनी लहान मुलांना हे जे सांगणं असतं ना, याच्या अनुषंगानं जगविख्यात चित्रकार आहेत पाब्लो पिकासो, त्यांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. पाब्लो पिकासो काय म्हणतात, वयाच्या 12व्या वर्षी मी रफायलसारखं रेखाटनं करू शकत होतो. रफायल त्या काळाचा मोठा चित्रकार. म्हणजे पाब्लो पिकासो स्वतः 12व्या वर्षात रफायलसारखं चित्र काढू शकत होते. उपजत गुण. आज एखाद्या मुलानं रफायलसारखं रेखाटन केलं तर त्याला शिक्षा होईल, कारण त्यानं बालचित्रकलाच करायची असते. लहान मुलांना लहान मुलांचीच चित्र काढायची असतात. मोठ्यांच्या पद्धतीची चित्र काढण्याचा अट्टाहास आपल्याला तो पटत नाही, पचत नाही. पिकासो म्हणतो की लोक नेहमी म्हणतात की मुलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र मुलांनी मुलांसारखीच चित्र काढावीत असं त्यांच्यावर लादलं जातं. आपण त्यांना तसंच शिकवतो. त्यांना मुलांची अमूर्त चित्रकलाही आपण शिकवतो. वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना त्यांच्या शैलीत त्यांच्या साखळ्यांनी बांधून टाकतो. म्हणजेच लहान मूल चित्र काढत असताना त्याने नेमकेपणानेच चित्र काढावे असा आपण मोठे आग्रह धरतो. हा आग्रह कशासाठी? म्हणजे मुलांना वा मुलीला त्याच्या आवडीनुसार, तिच्या आवडीनुसार चित्र काढण्याचं स्वातंत्र्य आपण मोठे देत नाही. आपण त्याच्या व्यक्त होण्याचा, आपण त्यावेळेसच्या त्यांच्या मनोवस्थेचा विचार का करत नाही? एक मोठं म्हणून लहान मुलांच्या भावविश्वात आपण आपली हक्काची लुडबुड का करतो, असा प्रश्न या व्यक्ततेच्या रेषारेखोटीच्या माध्यमातून मला या विषयाचा विचार करता करता पडलेला आहे. आपण मोठ्यांनी एखादी कविता लिहिली तर आपण लहानांना त्याचा
कॉपी करण्याचा आग्रह धरत नाही किंवा मोठ्यांच्या कवितेमध्ये आपण सांगत नाही अधिकारानं किंवा की यांनीही असं लिहायला हवं होतं, कारण आपण मोठ्यांचं मोठेपण मान्य करतो. आपण त्याच्यामध्ये आपल्या ग्रेसांनी कविता लिहिली तर ग्रेसांची कविताला आपण दाद देतो, सुरेश भटांनी गझल लिहिली तर त्यांच्या गझलेला आपण दाद देतो, भारत आंब्यांनी रचना लिहिली तर त्यांच्या रचनेला आपण दाद देतो. तशी दाद लहान मुलांच्या कृत्यांना किंवा त्याच्या व्यक्ततेचे जी काही माध्यमं आहेत त्यांना त्यांच्या पातळीवर जाऊन का देत नाही, असा मला प्रश्न या निमित्तानं पडलेला आहे. लहान मुलांचा अवकाश ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती व्यक्ततेच्या गोष्टीशी संबंधित आहे. लहान मुलांचा अवकाश आणि त्याच्या अवकाशाच्या अनुषंगानं, त्याच्या अभिव्यक्तीच्या अनुषंगानं आपण विचार करायला हवा. त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ जुन्या पिढीतले एक ज्येष्ठ वास्तुरचनाकार आहेत, वास्तुविशारद होते आणि ते खूप प्रतिभावंत लेखक होते, माधव आचवल. त्यांचं एक किमया नावाचं पुस्तक आहे आणि छोटंसं पुस्तक आहे, पण घर समजून घ्यायचं असेल, घर म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर ते पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं. इतकं सुंदर त्यांनी घर मांडलं आहे. एक तर ते स्वतःच वास्तुरचनाकार, त्याच्यामुळे त्या 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 अभ्यासातून पण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून असं त्यांनी खूप मस्त मेळ त्यामध्ये साधलेला आहे. त्याच्यामध्ये एक अवकाश नावाचं प्रकरण आहे आणि त्या अवकाश नावाच्या प्रकरणामध्ये त्यांनी अवकाश म्हणजे काय आणि लहान मुलांचा अवकाशाशी कसा संबंध असतो हे सांगितलं आहे. तत्पूर्वी त्यांचा विषय निघाला आहे म्हणून घर, तर त्यांनी घर म्हणजे काय हे विशद करताना जे सांगितलं आहे ना ते मला थोडंसं आवर्जून सांगायचं आहे. तर की आचवल लिहितात की घर हे अति नाजूक तंतुवाद्य आहे. घर हे अति नाजूक तंतुवाद्य आहे. वाद्य नीट हवे. आपल्या सर्व मनस्थितींना अनुरूप असे झंकार त्यातून निघू शकतात. आपल्या सर्व अंतर्जीवनाला ते पडसाद देऊ शकते. ते आपले स्वतःचे रूप तुमच्या मनस्थितीसोबत पालटू शकते आणि टू कम होम यात अभिप्रेत असलेला अगतिक जीवनाचा विसावा बनू शकते. वाद्य नीट हवे, घर नीट हवे, पण वाजविणाराही कुशल हवा. घर सांभाळणाराही कुशल हवा. नुसतं घर नीट होऊन असून चालत नाही. घर सांभाळणाराही नीट हवा, कुशल हवा. त्याच्यात ही घराची डेफिनेशन, ही घराची व्याख्या आपण लक्षात घेऊन आता मी जो अवकाश सांगू पाहतो आहे आचवलांच्याच संदर्भाने तो लक्षात घ्यावा की अवकाश सांगताना ते म्हणतात की अवकाश म्हणजे काय, तर सर्व वस्तुमानांना पोटात घेणारी अनादी अनंत अशी जी पोकळी, ती पोकळी म्हणजे अवकाश. दृष्टीच्या मर्यादा पलीकडे अफाट पसरलेली पृथ्वी, चंद्र, तारे इत्यादी ग्रहच नव्हे तर अशा आपापल्या सूर्याभोवती फिरणाऱ्या असंख्य ग्रहमाला जिच्यात सामावलेल्या आहेत ती विस्तीर्णता म्हणजे अवकाश. ही झाली अवकाशाची व्याख्या. आणि लहान मुलांचा अवकाशाशी कसा संबंध आहे हे सांगणारा एक प्रसंग, तो प्रसंग खुद्द माधव आचवलांनी लिहिलेला. ते लिहितात, मी अवकाशावरचा एक लेख वाचत होतो. त्यावेळी त्यांच्या घरी लहान मुलींचं खेळणं सुरू होतं. त्यांचे आवाज आणि त्यांच्या खुटपुटीमुळे ह्यांचं आचवलांचं वाचनाकडे लक्ष लागेना. फारच कटकट व्हायला लागली. तसे मी रागाने पुस्तक मिटले आणि त्यांना खोलीतून हाकलून देण्यासाठी वर बघितले. खुसूखुसू आवाज येत राहिला, पण मुली दिसेनात. आणि मग लक्षात आले की आवाज पलंगाच्या खालून येत आहे. मी वाकून खाली बघितले. छोट्या छायाने आपल्या मैत्रिणींना जमवून पलंगाखाली भातुकली मांडली होती. एका बाजा खेळातल्या चुली ठेवल्या होत्या. छोट्या पोळपाटावर लाह्या वाटून त्यांच्या चपट पोळ्या तव्यावर भाजल्या जात होत्या आणि बाजूला लहानशा सतरंजीवर छायांच्या मैत्रिणी मिटक्या मारीत त्या खात होत्या. सगळं खेळण्यातलं सुरू होतं बरं, पलंगाखाली. त्यांच्या त्या खेळाकडे बघताना मला वाटले, आईन्स्टाईनच्या कल्पनेतल्या अवकाशाचा अर्थ मला कळला नसला तरी मुलांना तो समजलेला आहे. त्यांनी तो सहजगत्या जाणला आहे. अवकाशाचे आणि स्वतःचे नाते त्यांनी ओळखले आहे लहान मुलांनी. हा छोटासा संसार
घर शोधत पलंगाखाली का गेला? आचवल म्हणतात, या मुलींसाठी 10 फुटाची प्रचंड उंच आणि त्याच प्रमाणातली लांबी रुंदी हे काही जमत नव्हतं. त्यांना तो मोठा अवकाश अजिबात कम्फर्टेबल नव्हता. एखाद्या मोकळ्या थिएटरमध्ये एकटंच फिरताना आपणाला त्या भयान विस्ताराची जी दबवून टाकणारी जाणीव होते, तशी त्यांना माझ्या खोलीत झाली असावी. चिमण्यांनी घरटे बांधावे तितक्या सहजतेने त्यांनी पलंगाखाली घर मांडले. आपण हे लहान मुलं खेळताना कोपरे शोधतात, हे लक्षात घ्या. तिथे उंची मापात होती, लांबी रुंदी कशी नेमकी होती. थोडासा अंधार होता. मुख्य म्हणजे बाहेरच्या कोणाची दृष्टी जाऊन विरस होणार नव्हता. त्यांना स्वतःची प्रायव्हसी त्या पलंगाखाली सापडली होती. तेथे त्यांची तान जुळत होती. त्या छोट्याशा अवकाशात एक छोटे विश्व त्यांना घडवता येत होते. त्यांची खेळणी, खेळण्यातला स्वयंपाक, त्यातली भांडी, त्यातलं स्वयंपाक तयार करणं, सगळ्या छान गोष्टी त्यांच्या पलंगाखाली जुळून आल्या होत्या. आपण अनेकांनी हे चित्र अनुभवलेलं आहे. मोठं घर असलं की लहान मुलं कुठली तरी छोटीशी जागा शोधतात आणि सगळा आपला पसारा त्या छोट्याशा जागेत मांडतात त्यांना. आणि आपण त्यांना हॉलमध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो. ते अजून आत एखाद्या अशा अडगळीच्या जागी जाऊन बसतात आणि इतके रमलेले असतात, इतके खेळत असतात की आपण ते बघून स्तिमित होतो. इतकं त्यांचं ते त्यात गुंगलेले असतात. मुलांच्या रेषारेघोट्या नेमक्या कशा आहेत, जसं आधी म्हणालो, त्यावरून त्यांची मनोवस्था लक्षात येते. आता मुलांच्या रेषारेघोट्या आणि त्यांनी चित्रकलेच्या, समजा आपण लहान मुलांचं थोडंसं निरीक्षण केलं तर ते पहिले प्रकाशाकडे आकृष्ट होतात, मग रंगांकडे आकृष्ट होतात आणि रंग ही त्यांच्या वाढण्याची एक खूप म्हणजे समजुतीला अर्थ देण्याची काळजी ते रंग घेत असतात. ह्याला जोडून एक बालमानसशास्त्र आहे. ते असं आहे की लहान मुलं रंगांचा कसा आणि कोणत्या रंगांचा अधिक वापर करतात, त्यावरून लहान मुलांची मनोवस्था ही निष्पन्न होत असते, डिफाईन होत असते. म्हणजे कसं तर लहान मूल काळ्या रंगातला गडदपणा, एखादं लहान मूल वारंवार काळ्या रंगाशी खेळत असेल किंवा खूप गर्द रंगाशी खेळत असेल तर बालमानसशास्त्र असं म्हणतं की त्या मुलाच्या घरातली घरातलं वातावरण हे त्याला पूरक नाही. तो त्या गडद रंगातून त्याच्या मनातली अस्वस्थता व्यक्त करत असतो. त्याचवेळी एखादं मूल जेव्हा उत्फुल्ल, निसर्गाशी अनुरूप हिरवा, पिवळा, नारिंगी असे रंग जेव्हा वापरत असतो वारंवार, की ती रंग त्याला आवडत असतात, जेव्हा की त्या वयात रंगांचं तेवढं ज्ञान, म्हणजे काळा पिवळा म्हणजे जी महत्त्वाची रंग आहेत त्याच्या पलीकडचं ज्ञान त्याला नसतं किंवा रंगाचे अर्थ पण त्याला कळलेले नसतात, त्या वयात तो आपल्या आवडीचे रंग निवडतो. मात्र हे निवडताना त्याच्या घरातलं वातावरण कसं आहे ते त्या रंगाच्या निवडीमध्ये लपलेलं असतं, हे पण एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याला बालमानसशास्त्राने हे अभ्यास करून याच्या व्यवस्थित व्याख्या केलेल्या आहेत. लहान मूल खूप जास्त काहीही रेषारेघोट्या, खूप काहीही रेषा ओढतो किंवा खूप जास्त भिंती रंगवतो, हे जी निरीक्षणं आहेत ही निरीक्षणं आपण मोठे म्हणून आपण ती लक्षात घेतली पाहिजे. आणि ते तसं का करतो आहे, ते लहान मूल तसं का करतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरेचदा हे समजून घेतलं जात नाही, याकडे दुर्लक्ष करतो किंवा असं काही असू शकतं ह्याचा पण आपल्या मनात विचार येत नाही. पण ही विचार करण्याची गोष्ट असते, हे मला आवर्जून सांगायचं आहे. राजा रवी वर्मा म्हणून खूप मोठे चित्रकार होऊन गेले. ते चित्रकलेकडे कसे वळले, म्हणजे आधी जसं म्हणालो, एक उदाहरण दिलं होतं की एक सामान्य माणूस एक फळ विक्रेता आहे, तो शीळ वाजवत असेल तर तो त्याच्या ह्याच्यात छान रमलेला असतो, तेव्हा त्याच्या एका छान मनोवस्थेत असतो.
राजा रविवर्मा लहानपणी भिंतींवर कोळशाने, तेव्हा कोळसाच असायचा, पटकन सापडायचा, कोळशाने काही करून भिंतीवर काही आकृत्या काढून ठेवायचे. असं त्यांचं खूप सतत चाललेलं होतं. एके दिवशी त्यांच्या शिक्षकाने ते पाहिलं आणि त्या आकृत्यांमध्ये काहीतरी अर्थ दडलेले आहेत हे त्या शिक्षकानं हेरलं. आणि त्या शिक्षकानं त्या राजा रविवर्मांच्या पालकांना सांगितलं का या मुलाला चित्रकलेत गुण आहे, तुम्ही त्याच्या चित्रकलेकडे लक्ष द्या. आणि मग हळूहळू राजा रविवर्मांचं चित्रकलेकडचं गंभीरपणे वळून, चित्रकला ही शिकण्याची आणि अभिव्यक्तीची एक महत्त्वाची कला आहे हे त्यांना हळूहळू उमजत गेलं. आणि आपण खूप मोठं काम त्यांचं आपण जाणून आहोत. राजा रविवर्मांचा आपण आत्ता मंदिरात आपण बोलतो आहोत. राजा रविवर्मांचा एक वेगळा संदर्भ द्यायचा असा की आपली जी देवदेवता आहेत त्यांचं दृश्यरूप म्हणजे त्यांचं फोटोग्राफिक रूप किंवा त्यांचं चित्ररूप आणण्याचं काम, म्हणजे आपल्या देवांना चित्ररूपात आणण्याचं सगळ्यात मोठं काम राजा रविवर्मांनी केलं. कारण शंकर असो, विष्णू लक्ष्मी असो, सरस्वती असो, ह्यांची सगळ्यात पहिल्यांदी चित्र ज्यांनी रेखाटली, त्या विचारातून रेखाटली ते होते राजा रविवर्मा. आणि ती अख्खी भारतभर नव्हे जगभर आपली देवादिदेवता ही त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून जगभर पसरली. त्यांची पुण्याजवळ लिथोग्राफिक प्रेस होती, दगडातून पेंटिंग तेव्हा चित्रचं रिप्रिंट केलं जायचं. आणि अनेकांच्या घरी ती जुनी कॅलेंडरं किंवा ती चित्र आपण बघतो. गुगलवर ती चित्र उपलब्ध आहेत, तुम्ही आवर्जून ती बघायला पाहिजे. मला सांगायचा संदर्भ हा आहे की देवांना आपण आकार देतो आहोत हे त्यांना देवांची चित्र आपल्याला काढायची हा निर्णय त्यांनी घेतला, हे त्यांच्या मनाशी पक्क झालं. पण देवांना कोणत्या वेशभूषेत आपण सादर करणार ह्याचा मोठा प्रश्न त्यांना पडला. भारत खूप वैविध्यपूर्ण आहे आणि जितके समुदाय आहेत तितक्या वेशभूषा आहेत. मग त्यांनी ते शोधासाठी निघाले की नेमकी कोणती वेशभूषा आपण देवांना द्यायची, देवींना द्यायची. तर ते पूर्ण भारत त्यांनी पालथा घातला आणि ते महाराष्ट्रातही आले. आणि एवढ्या सगळ्या भ्रमंतीनंतर त्यांच्या मनांना खुणगाठ बांधली की देवतींना स्पेशली विशेषतः देवींना, म्हणजे सपोज म्हणजे सरस्वतीची किंवा शारदेची एक आपल्याला चित्र चितारायचं आहे तर तिला वेशभूषा असेल नऊवारी. तुम्ही लक्षात घ्या, ह्यांचे पण म्हणजे कोणत्याही याला नऊवारी म्हणजे हे जे चित्र आपल्याला अंकित करून दिलं आहे त्यांनी ते त्या शोधाचं आहे. आणि महाराष्ट्रीय नऊवारीमध्ये आपण देवांचं सौंदर्य अतिशय उत्कृष्टपणे, आपण देवांना अतिशय सोज्वळपणे आणि अतिशय सौंदर्यपूर्ण मांडू शकतो हे त्यांना तेव्हा जाणवलं. आणि तिथून आत्ता त्याच्यानंतर पूर्ण देवादेवचे सगळी वेशभूषा ही देवींची चित्रे, मूर्ती या सगळ्या नऊवारीत आहेत. आम्हाला संदर्भ आवर्जून इथे द्यायचं आहेत. हे असं व्यक्त होण्याचं म्हणजे मी जे स्तर म्हणालो की सामान्य माणसाने एक अधिकचा विचार करून आपल्या अभिव्यक्तीला एक कलेचं माध्यमाची जोड देऊन कलेतून व्यक्त होण्याची एक पायरी, ती राजा रविवर्मांची पण ही पूर्ण प्रोसेस होती, ही पूर्ण प्रक्रिया होती. म्हणजे साध्या मुलाने भिंतीवर काहीतरी रेषा रेघोट्या काढणं, त्यातून त्याला चित्रकलेचा वसा गवसणं, चित्रकलेचा ध्यास गवसणं आणि तिथून त्याने एक मोठा महान चित्रकार होणं, हा सगळा प्रवास. आता पुन्हा एका मुद्द्यावर म्हणजे बॅक टू द पॉईंट आपण ज्याला म्हणू की सामान्य माणसाच्या अभिव्यक्तीचं काय. सामान्य माणूस ज्याला कलेचा गंध नाही किंवा ज्याला कला माहिती नाही त्याच्या अभिव्यक्तीचं काय. एक भालचंद्र नेमाड्यांची ज्ञानपीठ पुरस्कार आत्ता अलीकडचा म्हणजे त्यांना मिळालेला मराठीतलं 4था ज्ञानपीठ भालचंद्र नेमाड्यांचं होतं. त्यांची एक कविता आहे, ते कविता करतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांची कविता आहे, त्या कवितेचं शीर्षक आहे कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांना. त्याच्या काही ओळी मी सांगतो आणि नंतर हा विषय उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो. नेमाडे लिहितात, कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो, कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा खुलेला असा,
कशी सजवता तुळशी वृंदावनाची दर्शनी बाजू, खुडता मंजिऱ्या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी. रोज नव्या केलेल्या कापसाच्या वातींनी लावता माझ्या पाताळ घरातला अंधार प्रार्थणारी देवाघरातली आंदणाची उभी समई. ही अशी कविता आहे आणि त्यांचा कविता मोठी आहे, या काहीच ओळी. यातली प्रतीकं लक्षात घ्या आणि या विषयाच्या एका गृहिणीचा दिनक्रम त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे की गृहिणी, घर सांभाळणारी गृहिणी ही दिवसभरात काय काय करते, तर तिच्या आस्थेचे विषय कोणते असतात आणि तिच्या आवडीचे विषय कोणते असतात, आणि गृहिणीचे आवडीचे विषय हे तिच्या व्यक्ततेच्या विषयाशी जुळलेले असतात, हे सांगण्याचा आता हा प्रयत्न. की आता त्यांनी नेमाड्यांच्या पहिल्या तीन शब्द असे आहेत की कशा रांगोळ्या काढता. रांगोळी का काढली जाते? घराचं सौंदर्य खुलवण्यासाठी. मंगल कार्य असलं आपल्या घरी, त्यानिमित्तानं काही घरं अजूनही अशी आहेत की ज्या घरी रोज सकाळी रांगोळी निघते. तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणारी ही बहुवंशी गृहिणी असते. एक अजून संदर्भ देतो. तत्पूर्वी माझी आई टिंबाटिंबांची रांगोळी काढायची. त्यांना माहिती असेल, आता टिंबाटिंबांच्या रांगोळ्या बहुतेक फार काढल्या जात नाही आणि ती रांगोळींची पुस्तकं पण आता बहुतेक मिळत नाही, किंवा मिळणाऱ्या पुस्तकांमध्ये आता मुक्तछंदातल्या संस्कार भारतीच्या बहुवंशी रांगोळ्या असतात. टिंबाटिंबाची रांगोळी काढताना किती संयम लागतो. एक साधी रेष म्हणजे 12 टिंबांची उभी आणि 12 टिंबांची आडवी अशी रांगोळी असली ना तरी पहिल्या टिंबापासून 12व्या टिंबापर्यंत सरळ रेष काढण्यातच अर्धी ऊर्जा खर्ची होते. सगळ्यात मोठा कस त्या तिथे लागतो. रेष सरळ आली पाहिजे, कारण पहिली रेष सरळ आली ना की मग खालच्या 12 ओळी बरोबर सरळ रेषेत येतात. आता गृहिणी जेव्हा ती पहिल्या टिंबापासून तर 12व्या टिंबापर्यंत एका रेषेत रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ती त्यावेळेस कलात्मक विचार करते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि रांगोळी काढण्यात ती ज्या पद्धतीनं दंगलेली असते, कारण रांगोळी काढणाऱ्या कोणाला म्हणजे त्या हातांना, मी आता तिथे पुन्हा स्त्री पुरुष म्हणणार नाही, पण त्या हातांना डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नाही. एखादी थेंब, एखादी रेष जरी जाडी झाली तरी ते मातीवर असेल तर ते मिटवण्यात किती कष्ट पडतात. मग तुम्हाला माहिती आहे, आजकाल टाईल्सवर पटकन ती रेष सरळ होते, मातीची रेष सरळ व्हायची नाही. त्याच्यामुळे रेष अचूक होण्याच्या मागचा अट्टाहस ही असोशी, ही कलात्मक असते, हे मला सांगायचं, हे मी सांगू इच्छितो आहे. असंच गृहिणीचा अजून एक संदर्भ देतो आणि आपण म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोन्ही संदर्भातून बोलतो आहे. साधा लाडू करायचा. आता दिवाळी येते आहे, लाडू घरी होणार आहे. साधा रव्याचा लाडू करणं, तर तो म्हणजे समजा 50 लाडू करू असं होत नाही. आपण ते भिजवायला घेतो अर्धा-1 किलोच्या हिशेबाने आणि त्यातले 30-40-50 लाडू होतात, म्हणजे काही 40, 44, 45 असे राहणं. पण ते लाडू सारख्या आकाराचे व्हायलाच हवे, हा किती आग्रह असतो. हा आग्रह का असतो? कसे लाडू चालू शकतात ना, खायचे तर आहेच, पण त्याच्यामध्ये कलात्मकता असण्याचा आग्रह त्या हातांचा का असतो? कारण त्या आग्रहामागे त्याची कलात्मक जाणीव असते, कलात्मक दृष्टी असते, कलात्मक विचार असतो. कसंही करून नाही चालत, हे चांगलंच झालं पाहिजे हा जो आग्रह असतो, त्या आग्रहामागे पण काहीतरी एक कलात्मक विचार असतो. तो फक्त कलात्मक आहे हे आपण समजून घेत नाही किंवा ते आपल्याला ठाऊक नसतं. म्हणजे आता तो रव्याचा लाडू झाल्याच्या नंतर त्याच्यावर समजा चिरंजीचा दाणा फसवायचा आहे, बदामाचा दाणा फसवायचा आहे, तर तो फसवताना पण लाडूला भेग जायला नको ह्याची पण किती काळजी घेतली जाते. कारण पुन्हा वळायचा असतो ना, वळायचे पुन्हा कष्ट कसे घेणार, आणि तो दाणा व्यवस्थितच बसला पाहिजे. हे किती बारीक विचार करतो आहे. ती व्यक्ती किती खोलात जाऊन विचार करते आहे. हा विचार कलात्मक विचार आहे. हा विचार त्या माणसातल्या आतल्या कलात्मकतेचं प्रतिबिंब आहे.
हा असा विचार खूप वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या कामातून असतो. म्हणजे एखाद्या घरी म्हणजे एका बाईचा एक हक्काचा पदार्थ असतो, खाद्यपदार्थ असतो, आणि नातेवाईक मंडळी आली की काकू ते आज कराच, आम्हाला खाऊनच जायचं आहे. म्हणजे ती पुरणपोळी असेल, कोणताही एक हक्काचा पदार्थ एका ताईचा, काकूचा, आत्याचा, मावशीचा, काकूचा असतो. ती जी मास्टरी असते ती मास्टरी कुठून येते? कारण त्या पदार्थामध्ये त्या व्यक्तीने, त्या आत्याने, काकूने, आजीने आपलं सर्वस्व दिलेलं असतं, आपलं मन त्यात रित केलेलं असतं, आणि तो पदार्थ तयार करणं ही एक कला आहे हे अंतर्मनाला कुठेतरी ठाऊक असतं, आणि या कलेत आपण निष्णात झालो पाहिजे हा आग्रह त्यामागे असतो. म्हणून आणि कलात्मकता ही जी आहे ही लादलेली कधीच नसते. कलात्मकता ही आपसूक असते, आणि कलात्मकतेत आवड इतकी बेमालूमपणे मिसळलेली असते की ती म्हणजे धरून बसून कोणाला गायला आपण लावू शकत नाही. तसं धरून बसवून आपण कोणत्याही काकू, आजी, तात्याला आवडीचा पदार्थ करायला लावू शकत नाही. आणि करायला जबरदस्तीने लावल्याच्या नंतरही ती आवड निर्माण करून तो पदार्थ करण्यातला आनंद ती व्यक्ती घेते, कारण त्या व्यक्तीला पुढच्या व्यक्तीकडून दाद मिळालेली असते. ती दाद त्यांच्या हाताला असते, त्या चवीला असते, त्या सुगरणपणाला असते. ही दाद, आता आग्रह म्हणजे दाद आहे हे लक्षात घ्या. एखादा पदार्थ तयार करायला सांगणं हा आग्रह आहे, ही फरमाईश आहे, जी फरमाईश गाण्याच्या मैफलीत गायकाला केली जाते. हे असे आंतरसंबंध जुळलेले आहेत. ही सामान्य माणसाची अशा पद्धतीनं कलात्मकता असते जी त्याच्या रोजच्या कामातून व्यक्त होते. आणि पुन्हा तो एक संदर्भ की आता हे झालं गृहिणीचं तिच्या ह्याच्यामध्ये, कारण हे उदाहरणं मी ह्याच्यासाठी देतो आहे कारण गृहिणीचं म्हणजे तिचा दिवस, तिचे आठवडे, तिचे महिने, तिचे वर्ष, अनेक वर्ष घराभोवतीच असतात, घराच्या आतच असतात, आणि घरातल्या सगळ्यांची काळजी वाहण्यातच खर्ची पडलेल्या असतात. तिच्या त्या अवकाशातल्या ज्या गोष्टी असतात त्या अवकाशातून आनंद देणारे काही माध्यमं ती शोधत असते. ती माध्यमं कधी रांगोळी असते, कधी पाककृती असते, कधी अजून दुसरी कला असते, आणि ह्याच्या पलीकडे जाऊन कुणी मग लिहू लागतं. त्याच्याकडे पण आपण जाऊया. तत्पूर्वी पुरुष हा कसा व्यक्त होतो? मी अनेकांशी म्हणजे इथे बोलायला येण्यापूर्वी मी विचारलं की पुरुष कसा व्यक्त होतो. आता स्त्रीच्या, गृहिणीच्या व्यक्त होण्याची ही काही उदाहरणं सापडली. पुरुषांच्या व्यक्त होण्याचं काय? खूप मोठा गहन प्रश्न आहे, म्हणजे पटकन उत्तर सापडत नाही. पत्नीला विचारलं की तू तुझ्या दृष्टिकोनातून सांग की पुरुष कसा व्यक्त होतो. त्याच्यामध्ये एक थोडासा सामाजिक संदर्भ असा आहे, सांगतो आणि मग ह्याच्याकडे वळतो की स्त्री हमखास हवं तेव्हा रडू शकते. माझी आजी म्हणजे माझी आत्या, मी तिला भेटायला गेलो की ती पहिले टिपं गाळायची, कारण तिला आनंद झाला असायचा आणि माझ्यात तिचा भाऊ दिसायचो. तर तिचं म्हणजे 10 मिनटं बोलणं असायचं तर 8 मिनटं ती पहिले मुसमुसत असायची आणि उरलेला 2 मिनटात बोलायची. तर हे इतकं तिच्यासाठी हे सहज. पुरुष असा वागतो का? नाही. कारण आपलं सामाजिक रीत किंवा पद्धत किंवा ही अशी सांगते की पुरुषाने रडून उपयोगी नाही किंवा पुरुषांनी रडायला नको, पुरुषांनी रडणं संयुक्तिक नाही. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत पुन्हा. म्हणजे एक, पुरुष रडतो का? तर हो, रडतो. आतून खूप रडतो. दृश्यात्मक ज्याची अश्रू दिसतात असं म्हणतो तर ते पुरुषाचं खूप कमी दिसतं. आणि काही मला पटकन आठवलेले प्रसंग म्हणजे आता म्हणजे वडील, बाबा असणे, 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की मुलाचा बाबा असणे आणि मुलीचा बाबा असणे. याच्यात पुन्हा आता फरक पडतो. मुलीच्या लग्नाच्या वेळेस बाबा हमखास रडून घेतो, उघडपणे रडून घेतो, आणि त्याच्या रडणं जे असतं ना ते काय म्हणू, लौकिक अर्थानं खटकत नाही, पण एरवीचं त्याचं रडणं खटकतं.
मुलाचा वडील, समजा एकट्या मुलाचा वडील असेल तर त्याच्या आयुष्यात तो प्रसंग पण येत नाही, तर त्याची प्रसंग वेगवेगळी शोधत असतो. तर पुरुष व्यक्त कसा होतो? तर एकाने सांगितलं की आता म्हणजे बाबा, वडील, घराचा करता माणूस ऑफिसातून, कार्यालयातून घरी येतो आहे. येता येता रस्त्यात थांबून त्याने घरच्यांसाठी जिलेबी घेतली. का घ्यावीशी वाटली? 1 तारीख नाही आहे तरी पण घ्यावीशी वाटली. पगाराचे दिवस नसतानाही का घ्यावीशी वाटली? का घ्यावीशी वाटली? त्याच्या व्यक्ततेच्या अनुषंगाने. तो अशा कृती का करतो? तो दरडावून सांगतो, तो मुलांना दरडावतो, पण त्या दरडावण्यातही एक आपलेपणा असतो. तो लहान मुलांना लक्षात येत नाही. लहान मूल जेव्हा त्या वयात जातं ना, तेव्हा बाबा का ते करायचे हे आपण मोठं झाल्यावर कळतो, आपण लहान असताना कळत नाही. तर भूमिका अशा बदलत जातात आणि पुरुषांचं व्यक्त होणं म्हणजे सामान्य पुरुषाचं व्यक्त होणं ह्याला वेगवेगळे संदर्भ आहेत किंवा वेगवेगळी परिमाणं आहेत. एका मित्राला विचारलं की बाबा रे, पुरुष कसा व्यक्त होतो? तर काही नाही म्हणे, एखादी रस्त्यावर भांडण झालं आणि त्याला वेळ असला की तो जाऊन पूर्ण भांडण बघत उभा राहील आणि तो छान एन्जॉय करेल. आता याच्यामध्ये मला असं लक्षात आलं पटकन की हा वेळखाऊपणा आहे, शुद्ध वेळखाऊपणा आहे, त्यातून त्याचा काही साधणारा नाही आहे. पण तो तिथे आवडीनं उभा राहतो, भांडण छान व्यवस्थित एन्जॉय करतो, मजा घेतो, हसतो, भांडण मिटलं की आपल्या रस्त्यानं चालू लागतो. तर त्याचं ते भांडण बघणं हे कुठेतरी व्यक्ततेशी संबंधित आहे का? हो आहे, एका अर्थाने आहे. कारण स्वतःला रिलीज करणं, आपण ज्याला म्हणतो की स्वतःला मोकळं करणं, ते कुठेतरी तो त्या प्रसंगात कशातरी पद्धतीनं, कशातरी माध्यमातून रिलेट करत असतो. आपण अमिताभ बच्चन जंजीरमधून अँग्री यंग मॅन म्हणून जो इस्टॅब्लिश झाला आणि तिथनं एक चित्रपटांचा म्हणजे पुरुष केंद्रित प्रवाह सुरू झाला, तर हिची डेफिनेशन, ही व्याख्या आपण ऐकली आहे, वाचली आहे. अँग्री यंग मॅन झाला म्हणजे काय झालं? तर तेव्हातल्या माणसांमधला जो आवेग होता, जो उद्वेग होता, ते सगळं ते वर्ष, तो 70sचा काळ, तो 70चं ते दशक, त्या 75च्या आजूबाजूची त्या सगळ्या घडामोडी, त्या सगळ्या राजकीय घडामोडी, त्या सामाजिक घडामोडी, जगण्यातले संघर्ष, ते सगळे संदर्भ, मिळण्यातला संघर्ष, मिळवण्यातला संघर्ष, त्याचं कुठेतरी प्रतिबिंब त्या व्यक्तिरेखेत त्या जावेद अख्तर आणि सलीम यांनी त्या पटकथेतून ती व्यक्तिरेखा लिहिण्यातून मांडलं आणि ते मोठ्या प्रमाणात जनमानसांवर एकदम प्रभाव पाडणारं ठरलं. कारण आपण जे नाही आहोत, म्हणजे आपल्याला जे व्हावं असं वाटते किंवा आपण जे व्हायला हवं हे कुठेतरी ते त्याच्यामध्ये दिसलं. म्हणजे जे आपण होऊ शकत नाही पण तो ते झाला आहे, जे माझ्या मनातला आहे तो तिथे दिसलो आहे, तो पडद्यावर दिसतो आहे, म्हणून त्याला ती दाद मिळाली. हे एकमेकांच्या व्यक्तिरेखेमध्ये, स्वभावामध्ये रिलेट करणं, शोधणं, हा शोध पण व्यक्ततेचा पूल बांधणं आहे असं मी समजतो. प्रत्येकालाच लिहिता येत नाही हे जसं मी म्हणतो आहे, तर व्यक्त होण्याचे वेगवेगळे माध्यमं आहेत. आता आपण एका लिहिण्याच्या संदर्भाने की माणूस लिहू कसा लागतो, केव्हा लागतो किंवा त्याला लिहावंसं का वाटतं, हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी एक मी अनुभव सांगतो. मेळघाट, आमच्या विदर्भामध्ये मेळघाट एक भाग आहे, भूभाग आहे, भौगोलिक प्रदेश आहे, जो जंगलांनी व्यापलेला आहे, घनदाट जंगल आहे आणि तो मध्य प्रदेशाची एक बाजू त्याला लागूनच आहे. तिथे एक इकडचा भाग म्हणजे चिखलदराच्या पलीकडचा भाग आणि इकडचा भाग असे ठळकपणे 2 भाग त्याचे करू शकतो. आणि धारणीकडचा भाग जो मध्य प्रदेशाला लागूनचा भाग आहे, तिकडे आदिवासी गावं आहेत, पाडे आहेत. तिथल्या एका एकदम दुर्गम भागातल्या एका आदिवासी पाड्यावर एकदा मी गेलो होतो. गावात असं मुख्य हमरस्त्यावरून आतमध्ये शिरल्यानंतर मग ते गाव लागणार. पण त्या गावामध्ये एक बसस्थानक होतं, शासकीय बसस्थानक, म्हणजे शासन जे त्याच्या नमुन्यात बांधून देतं असं बसस्थानक. त्या बसस्थानकाच्या ज्या काही भिंती होत्या, एक मागची आडवी भिंत, छत म्हणजे दृश्य रूपात, इकडची भिंत, उजवीकडची भिंत, डावीकडची भिंत, बसायची जागा, त्या सगळ्या भिंती रंगलेल्या होत्या.
तिथे काही ना काही लिहिलेलं होतं. आणि म्हणजे मी समजा लिहायला जातो म्हटलं तर तिथे मला लिहायला पण एकही जागा उरणार नाही इतकी ती भरून होती. त्याचा कोपरा न कोपरा भरून होता. मला असा प्रश्न पडला की हे कुणी एका माणसानं लिहिलेलं असेल का? गावातल्या 4-2 मुलांनी लिहिलेलं असेल का? मुलांनीच का लिहिलेलं असेल? म्हणजे मोठ्यांनी पण यात लिहिलेलं असेल का? आणि त्याच्याहून अधिक मूळ प्रश्न म्हणजे का लिहावंसं वाटलं असेल? का ते पूर्ण रंगवावं असं वाटलं असेल? आणि ते नुसतं म्हणजे रंगवणे म्हणजे पेंट करणे नव्हतं. त्यात आकृत्या होत्या, त्यात शब्द होते, त्यात रेषा होत्या, रेघोट्या होत्या, काहीही अस्ताव्यस्त लिहिलेलं होतं, खरडलेलं होतं, ग्राफिओ होता, ग्राफिटी होती आणि मनसोक्त लिहिलेलं होतं. मला पुन्हा तो प्रश्न पडला की या गावातल्या काही व्यक्तींना ह्या बसस्थानकावर एवढं का लिहावंसं वाटलं असेल? का त्यांना इतकं मनात दाटून आलं असेल की ते जे व्यक्त करायला आत्ता माझ्याकडे एक माध्यम म्हणजे हेच आहे आणि कुणी पहिल्या माणसानं ते लिहिलं आणि त्याला नंतर सगळ्यांनी अनुकरण केलं, पण तरी पण इतकं का लिहावंसं वाटलं असेल? म्हणजे एकही जागा लिहायला, म्हणजे माझं नाव लिहायला पण जागा उरलेली नाही एवढी ती भिंत का रंगवलेली गेली असेल? इतकं त्या गावातल्या काही व्यक्तींच्या मनात काय दाटून आलं? का कोणत्या भावना सगळ्या त्या आल्या? त्यांच्या जगण्याशी संबंधित त्या भावना होत्या आणि त्या भावनाचं प्रतिबिंब त्या भिंतीवर होतं. त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाचं ते प्रतिबिंब होतं का? त्यांना उन्हाळ्यात सोडूनही बरीच महिने पाणी मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत सोयी नाहीत त्याचं ते प्रतिबिंब होतं का? ते व्यवस्थेविरुद्धचं तो आक्रोश होता का? ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं शोधण्याचा कुणीतरी प्रयत्न करावा म्हणून ते प्रश्न त्या भिंतीवर ग्राफिटीच्या माध्यमातून मांडले गेले आहेत का? असे अनेक मुद्दे त्या निमित्तानं उपस्थित झाले. आणि मला ते बसस्थानक माझ्या डोळ्यांसमोर अजूनही गेलेलं नाही की बरं असं आपण म्हणजे बघतो बसस्थानक सार्वजनिक ठिकाणी काहीही लिहिलेलं असतं आपण बघतो. माझा मुद्दा असा आहे की जे लिहिलं आहे ते आपण एक वेळ थोडं बाजूला ठेवू. ते चांगलंच असेल, ते बरेचदा लिहिलेलं वाईट असतं आणि ते आपण सांगू शकत नाही, आपल्याला बघवत नाही. हा मुद्दा एक वेळ जरा बाजूला ठेवला तरी लिहावंसं वाटणं, आपण बोलतो आणि आपण म्हणजे आता आपण म्हणजे पत्र लिहिण्याचं एक उदाहरण देतो की आपण आपण बोलतो तेच लिहितो असं होत नाही. एक खूप एक त्याच्यामध्ये धूसर आणि ठळक, तितकीच ठळक आणि धूसर पण रेष आहे. एखाद्याला आपल्याला राग व्यक्त करायचा असेल तर बोलून आपण 2-4 शिव्या देऊन राग व्यक्त करतो, पण पत्रातून राग व्यक्त करायचा असेल तर आपण पत्रात शिव्या लिहत नाही. मग पत्रात राग व्यक्त करायला राग व्यक्त करणारे शब्द शोधतो. तिथे आपण खूप अलर्ट होतो. तिथे आपण एकदम असं नाही, कारण लिहिणाऱ्याला हे ठाऊक असतं जरी तो सामान्य माणूस असला तरी आपण लिहित आहो ही भावना त्याच्या मनात अगदी गडद असते. कारण हे डॉक्युमेंटेशन होणार असतं, हे दस्तऐवज ठरणार असतं. साधं पत्र असलं तरी, साधं पोस्टकार्ड असलं तरी, हे लिहिणं म्हणजे बोलण्यातून व्यक्त होणं आणि बोलण्यातून लिहिण्याकडे वळणं, त्यातली पहिली पायरी हे पत्र असतं असं मला वारंवार वाटतं आणि नेहमी वाटतं. कारण बोलताना जे बोलतो आणि लिहिताना लिहितो तर सामान्यही माणसाचं लिहिणं हे सगळ्यात पहिल्यांदी पत्रातून होत असतं. आता पत्र तेवढी लिहिली जात नाही, पाठवली जात नाही, पण आपण माध्यम सोडलं, वगळलं किंवा आजचं आधुनिक माध्यम जरी म्हटलं, व्हॉट्सॲपवर मेसेज लिहिणं असेल किंवा फेसबुकवर एखादी पोस्ट टाकणं असेल, तरी आपण पत्राला हे 2 समांतर आजची माध्यमं जरी जोडली तरी त्यामध्ये आपण लिहितो आणि आपला राग हा व्यवस्थित पद्धतीनं शासकीय भाषेमध्ये, औपचारिक भाषेमध्ये व्यक्त करत असतो. आणि एखाद्या वेळेस त्यात चूक झाली तर आता व्हॉट्सॲप पण एडिट करण्याची सोय उपलब्ध करून देतो. तो संधी देतो आपल्याला. का संधी देतो? कारण
ते एक प्रकारचं दस्तऐवज असतं हे सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याच जाणीवेतून लिहित असतो आणि पत्र ही लिखाणाची पहिली पायरी आहे. आपण पत्र लिहिताना अगदी छान मायना लिहितो, शब्दांची जुळवाजुळव करतो, जो निरोप द्यायचा आहे किंवा जे आवाहन करायचं आहे, काही म्हणणं मांडायचं आहे, त्या शब्दांची जुळवाजुळव करतो, त्याच्यात खाडाखोड होणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतो आणि पत्र पूर्ण करतो. तसंच व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवायचा असला तरी साधी इमोजी जरी द्यायची असली तरी इमोजी कोणती द्यावी याचाही विचार करतोच आपण. म्हणजे कोणाला नमस्कार करावा, नमस्काराची इमोजी द्यावी आणि कोणाला स्माइलीची इमोजी द्यावी हे आपण विवेकानं विचार करूनच देतो. आपण नमस्कार ज्याला करायची इच्छा नाही त्याला नमस्कार अजिबात पाठवत नाही आणि ज्याला वारंवार हसण्याची इमोजी पाठवायची नाही, ज्याचा वारंवार राग येतो त्याला सहसा हसण्याची इमोजी पाठवत नाही. तेच स्वरूप आहे. हे लिहिण्याच्या म्हणजे सामान्य माणसाने व्यक्त होण्याच्या समोरचा एक टप्पा आहे की लिहिणं. आणि लिहिणं हे खूप सोपं म्हणजे लिहिण्यातलं सोपं माध्यम म्हणजे पत्र आहे. त्याच्या पुढे अजून मग लोक म्हणजे व्यक्ती हे वेगवेगळ्या पद्धतीनं लिहू लागतात. मग कोणीतरी घरातले प्रसंगच लिहून काढतो. म्हणजे एखादी घरात वाद झाला आणि तो भावाला म्हणजे हॉस्टेलवर मुलगा राहतो, त्याचा मित्राशी भांडण झालं आहे आणि त्याला घरच्यांशी कळवायचं आहे. ते फोनवर बोलण्याची कसं सांगू याची अडचण येते, कसं सांगायचं, तर तो काहीतरी मेसेज करून पाठवतो आणि आपला राग व्यक्त करतो किंवा जो राग आलेला आहे तो मांडतो. हे लिहिण्याचे टप्पे आहेत आणि हे व्यक्त होण्याचेच एक माध्यम आहे आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातलं, आटोक्यातलं आणि त्याच्या कम्फर्ट झोनमधलं लिहिण्याचं माध्यम आहे. माणूस अशा पद्धतीनं व्यक्त होत जातो टप्प्याटप्प्यानं. त्याची पुढची मग वेगवेगळ्या आणखी समोरचे टप्पे आहेत. पण पत्र हे एक सुंदर आहे. आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्समध्ये ना एक पान असतं लाईक अँड शेअर. त्याच्यामध्ये कोणताही वाचक, कोणताही अक्षरशः की ज्याला लिखाणाचं अंग नाही असा माणूस आमच्याकडे लिहू शकतो आणि लिहितो. तर त्याच्यामध्ये खूप ना गमतीशीर 2-3 छान रंजक कॉलम आहेत. त्याच्यामध्ये काही ट्रिपची गोष्ट आणि एक सदर आहे आठवणीतलं गाव आणि कसोटीचे क्षण. तर त्याच्यामध्ये ट्रिपची गोष्ट तर आपण इकडे तिकडे कुठेही फिरायला जातो त्याचं वर्णन लिहून पाठवतात. तर वाचक अतिशय सुंदर पाठवतात आणि काही वाचकांना नाही अजिबात म्हणजे लिहिण्याचं अंग नसलं तरी ते कसं निघालो, कशी जुळवाजुळव झाली, व्हॉट्सॲपचा ग्रुप कसा तयार झाला, त्याच्यात मित्रांना कसं ॲड केलं, ट्रॅव्हल कसं बुक केलं आणि आम्ही कसे पोहोचलो, काय बघितलं ह्याचं वर्णन पण लिहून पाठवतात कारण त्यांना लिहावंसं वाटतं. कसोटीचे क्षणमध्ये अकोल्याचे एक वाचक होते. त्यांची एका गावी नोकरी लागली, आकोटजवळ, शेगावजवळ. संध्याकाळची त्यांना गावी जायचं होतं. ते बसस्टँडवर जाणार गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपलं पाकिट मारलं गेलं आहे आणि समोरच्या खिशात जे सुटे पैसे होते तेवढे पैसे होते आणि जायचं कसं. बँकेत अधिकारी होते ते. त्यांना मोठाच पेच पडला आणि स्वाभिमान, पैसे मागायचे नाहीत. मग त्यांनी विचार केला की 40 किलोमीटर आहे, मी इतक्या तासात रोजचं चालण्याची सवय आहे, तर इतक्या तासात मी पोहोचू शकेन. त्यांनी अंदाज बांधला आणि ते चालू लागले. पण एका पातळीपर्यंत माणूस आपला द्वेष करलेंगे एका टप्प्यापर्यंत आपण जोशात असतो, पण मग हळूहळू आपला जोश कमी होतो कारण अंतर मोठं असतं आणि ते त्यांना कळायला लागलं. रस्त्यात एक बैलगाडीवाला भेटला. बाई बैलगाडी चालवत होती. तिने त्यांना विचारलं कुठे चालले तुम्ही पायी, आणि त्यांनी सगळं सांगितलं. तर त्या बाईनी म्हटलं की मी तुम्हाला पैसे देते, पुढच्या स्टॉपवर सोडून देते, तुम्ही जा. यांनी म्हटलं की मी पैसे घेणार नाही पण मला तुम्ही पुढे सोडून द्या. त्या बाईनी त्या पुढच्या गावीपर्यंत त्याला सोडून, त्या माणसाला सोडून दिलं, अधिकाऱ्याला सोडून दिलं आणि नंतर तिथनं त्यांना बस मिळाली आणि त्या बाईनी त्यांची जाण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा आग्रह मोडीत घातला. हा सगळा प्रसंग त्या व्यक्तीने आम्हाला लिहून पाठवला आणि ही घडलेली गोष्ट 40 वर्षांपूर्वीची. मी ते वाचत होतो, संपादन करत होतो या लेखाचं. मला असा प्रश्न पडला की 40 वर्षापूर्वीचा हा प्रसंग त्या माणसाला आत्ता का लिहावासा वाटला असेल किंवा लिहून का पाठवावा असा वाटला असेल. कारण तो त्याच्या मनात इतका घट्टपणे रुतून बसला आहे आणि तो प्रसंग त्याच्या जीवनाचा इतका अविभाज्य भाग झाला आहे आणि मला आलेला हा अनुभव इतरांनीही घ्यावा. त्यांच्या असे प्रसंग कोणाच्या ना कोणाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात येत असतात.
ते त्यांना रिलेट व्हावे आणि ते वाचून कोणीतरी त्या आपल्या गोष्टी, जुन्या गोष्टी आठवाव्यात म्हणून त्या माणसाला इतक्या उरकेनं लिहावं वाटलं. हे वाटणं म्हणजे व्यक्त होणं असतं, हे सामान्य माणसाचं व्यक्त होणं. आता तो माणूस, ते लिहिणारे व्यक्ती हे लेखक आहेत का? नाही, कारण त्यांनी तेवढा प्रसंग सांगितला, पण त्यांनी तो प्रसंग लिहून काढला. हे काढण्याची जी उर्मी आहे, व्यक्त होण्याची उर्मी आहे, व्यक्त होण्यातली उत्कटता आहे, ती माणसाला अशा पद्धतीनं व्यक्त होण्याची माध्यमं शोधायला सांगते आणि तो माणूस ते शोधत असतो. आणि शेवटाला आता वेळ झालेला आहे. फक्त एक विषय, एक मुद्दा असं सांगतो की वेदनेचं जसं मी म्हणालो की वेदना माणसाची कशा पद्धतीनं असते आणि तो कशा पद्धतीनं व्यक्त होतो. तर सामान्य मुद्दा म्हणजे शेवटाला असं सांगू इच्छितो या विषयाला घेऊन की सामान्य माणसाच्या व्यक्ततेच्या रेषारेघोट्या ओळखायला हव्यात. त्या कलावंतांनी आणि प्रतिभावंतांनी जशा ओळखायला हव्यात तशा सामान्य माणसांनीही ओळखायला हव्यात. एरवी कलावंत वा प्रतिभावंत सामान्य माणसाच्या व्यक्ततेचा विचार करतो, त्याच्या कलाकृतीत, साहित्यकृतीत ते प्रतिबिंबित होते. एखाद्या नटाने खूप छान भूमिका वठवली अशी दाद जेव्हा आपण देतो तेव्हा ती व्यक्तिरेखा कुणावर तरी बेतलेली असते. लेखक आपल्या स्वभावतलातून ती उभी करतो. त्यामुळे मुद्दा येतो की आपणच आपल्याला ओळखण्याचा आणि व्यक्त होण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा, जे लहान मुलांच्या अनुषंगाने मी मगा सांगितलं. व्यक्त होण्याचा आपण आपल्या साऱ्यांनी सन्मान करायला हवा. व्यक्त होणे चुकीचे असेल तर चूक दाखवायला हवी, योग्य असेल तर दाद द्यायला हवी. पण या दोन्ही कृतींत सन्मान हा असतोच, तो जपला पाहिजे. आपल्या उत्कट भावनांचा उत्सव साजरा केला पाहिजे. मला इतकंच या विषयाच्या अनुषंगाने सांगायचं आहे. आपणा सगळ्यांच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. शरद व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संधी मिळणं हा माझा सन्मान आहे असं समजतो आणि मी थांबतो. धन्यवाद. व्यक्ततेच्या रेषा रेघोट्या, 2 शब्दीय 2 अक्षरीय व्याख्यान नचिकेतासारखे दर्शनशास्त्राचे यक्ष प्रश्न समोर उभे करून ठेवतो. एक माहिती आपल्याला द्यायला मी सांगतो. जसं आता आपण म्हटलं व्याख्यानामध्ये की सामान्य मनुष्य कसा ललित कला या आपल्याला व्यक्त करतो. तर आमच्या इथे एक सांस्कृतिक संस्था आहे, राजकवी भा. तांबे अभ्यास मंडळ. त्यांचा सतत प्रयास हाच आहे की सामान्य माणसामध्ये लपलेली साहित्य ललित कला क्षमता सार्वजनिक रूपामध्ये मंचावरती कशी प्रस्तुती करता येईल त्याला आणि त्याला मंच देऊ, हा आमचा सतत प्रयास असतो राजकवी भा. तांबे अभ्यास मंडळाचा. किंबहुना इथे उपस्थित अनेक व्यक्ती राजकवी भा. तांबे मंडळाचे सदस्यसुद्धा आहे. तर हा एक मुख्य विषय मला आपल्याला सांगायचा होता. आभार प्रदर्शनाकरता मी आमचे शरद व्याख्यानमालेचे श्री हेमंतजी खेडकरांना आमंत्रित करतो. नमस्कार. मालेचे 5वे पुष्प नागपूर येथील महाराष्ट्र टाईमचे वृत्तसंपादक श्री मनोज मोहिते यांनी आपल्या व्याख्यान प्रभावीतपणे सादर केले. मी मालेतर्फे त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्वान श्रोतेगण त्यांचाही मी आभार मानतो. सर्वात आपण 5 दिवसापासून कार्य करतो आहे. मला लोकांनी इथे सांगितलं की परिसर दिला आहे त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. तर मी हे परिसर
आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ते विवेकानंद केंद्राचे मी पण आभार मानतो. आजच्या करामणीचे प्रायोजक सरस सोमणी स्मरणार्थ स्वर्गीय कमलाबाई सोमणी, श्री मोहन चाळीसगावकर स्मरणार्थ स्वर्गीय श्री BL चाळीसगावकर, स्वर्गीय सौ मालती चाळीसगावकर. उद्याच्या कार्यक्रमामध्ये युवा वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये 3 नावं आलेले, त्याच्यापैकी 2 नावं जे आहे सौ प्राची खेडकर और दुसरी कुमारी यशस्वी खेडकर, हे दोघेही वक्ते आहेत. तिसरा जोशी आहे, त्यांना येता नाही येणार कारण की ते काही कामास्तव बाहेर गेलेले आहेत. तर आपण सर्वांनी उद्या अधिकच्या अधिक संख्यामध्ये यावे ही विनंती. धन्यवाद.